आणि शुगरचा त्रास हा काय खाण्यात थोडाफार बदल झाला का कमी जास्त सारखी होती आणि गेल्या 2 वर्षामध्ये साधारणपणे 300च्या आत शुगर येईल. गोळ्याबद्दल पाहिलं सगळं वेगवेगळे डॉक्टर बदलले परंतु 300च्या आत येईना. आणि मग काय व्हायला लागलं की शरीर थोडंसं धुंद व्हायला, आळस यायला लागला आणि काम करण्याला उत्साह वाटला, झोपावं असं वाटायचं आणि हातून काही कार्य होत नसे. मग अशा अवस्थेत आमच्या आणि सूर्यगन सरांची प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूलचे सूर्यगन सर यांची भेट झाली आणि त्यांनी एक आम्हाला सूचना दिली आणि सूचनाने एक महामंत्र दिला की अशा रिचवे कंपनीचे आमच्याकडे औषध आहेत आणि त्या कंपनीचा एवढा आत्मविश्वास आहे की शुगर फ्री भारत करण्याचा आमचा अट्टास आहे आणि तुम्ही हे औषध घ्या आणि बघा काय होतोय, फरक पडतोय का नाही. माझा पहिल्यांदा त्यांच्यावरती काय विश्वास बसला नाही. मी अशी बरीच औषधं घेतली होती अगोदर पण त्यांचा काय फरक झाला नाही म्हणून यांच्यावरही माझा विश्वास बसला नाही. मी सुरुवातीला टाळाटाळ केली परंतु त्यांचाही अट्टास, आम्ही समव्यवसाय बंधू असल्यामुळं त्यांनी माझा पाठपुरावा केला आणि मला औषध घ्याच म्हणून आग्रह केला आणि त्या पद्धतीने औषध घेतले. औषध घेतला तर 2 महिने चालू आहे. मला 339 साखर होती. मला सुरुवातीला त्यांनी यांचं औषध चालू केलं, चालू करण्यापूर्वी मी शुगर तपासली, 339 साखर होती. मग पुन्हा 1 महिनाभर औषध घेतलं, पुन्हा 300च्या आसपास आली. पुन्हा आणि औषध घेतलं 15 दिवस, म्हणजे 2 महिने औषध घेतलं. आता सध्या 176 साखर आहे. आजच साखर तपासूनच त्यांनी मला त्या ठिकाणी यायला सांगितलं होतं की 9 वाजता, पण नाही म्हणलं, माझा रिपोर्ट हेच माझी खात्री आहे म्हणलं, मला तपासू द्या. म्हणून मी सकाळी 7:30ला जेवण केलं आणि जवळ 7:30, 8:30, 9:30ला मी तपासलं आणि त्यावेळेला साखरेचा रिपोर्ट पाहिला. डॉक्टरनी त्यांनी सांगितलं 176 साखर आहे. मी त्यांना म्हटलो मी त्या डॉक्टरना, ते डॉक्टरही माझी विद्यार्थीच होते. सर म्हणलं साखर कमी झाली. मग म्हणले कमी झालेली चांगलं आहे का वाईट आहे म्हणले तुम्हाला. मी म्हटलं चांगलं आहे पण त्याच्यासाठी मी आयुर्वेदिक औषध चालू केलं. बरं छान आहे म्हणले, चांगलं. मग त्यांनी माझं सुरुवातीला लगेच स्वागत केलं. माझा विद्यार्थीच आहे, आम्ही जडणघडण त्यांना केलेले ते डॉक्टर आहेत. आणि मग आणि ते डॉक्टर असे आहेत की ते जगाला फुल पेमेंट घेत असेल तर आम्हाला 50% सवलत देतात. ते विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला फार सहकार्य करतात. म्हणून ते हसले, चांगला तुम्ही उपाय केला म्हणले. आणि 176 साखर आल्या. अजून मला 1 महिना औषध घ्यायचं आहे आणि 1 महिना औषध घेतल्यानंतर साखर आता कमी झालेली आहे. आता 176 म्हणजे अजून 5-25 पॉइंट कमी आली. त्या लेवल मध्ये होते 140च्या आसपास, 150च्या आसपास आली. त्या साखर मला म्हणजे लिमिटेड मध्ये येत्या आणि मर्यादित येत्या आणि एवढी साखर झाली की तेवढ्या आपल्याला बास. पुन्हा ह्या माझ्या साखरेच्या गोळ्या सुद्धा कमी कराव्या लागतील असं मला वाटतंय. कारण ही इथून एवढी साखर कमी व्हायला लागली. अजून 1 महिना बाकी आहे तर पूर्णतः कमी होईल असा माझा आत्मविश्वास आहे. आणि कमी झाली तर खरोखर तुमचं जे उद्दिष्ट आहे भारत मुक्त अभियान, साखर मुक्त अभियान आहे, हे अभियान सक्सेस होईल असा माझा आत्मविश्वास आहे. आणि माझी साखर कमी झाली आणि जर पुन्हा नाही वाढली गोळ्या बंद करून तर मी तुम्हाला सांगतो यात 100% वाहून घेणार आणि जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करणार. सर्व लोकांना भेटीगाठी घेऊन त्यांना हे औषध मी अगदी देऊन त्यांची साखर कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. आणि लोकमत आपणाला चांगलं आहे आणि भयंकर लोक शुगरनं अगदी जर्जर झालेले आहेत
आणि त्यांना जीवदान देण्यासाठी ही कंपनी अतिशय महत्वाची आहे. एवढंच मी बोलतो आणि मला संधी दिल्याबद्दल सगळ्यांचा संयोजकाचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद सर.